मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती अंधेरीजवळ एका कारला आग लागलेली आहे आणि अंधेरीजवळ फ्लायओव्हरनं या कारनं पेट घेतला आणि आगीमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक ही पूर्णतः ठप्प झाली आहे। विशेष करून गोरेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याचं वृत्त आहे। आपण दृश्यांमध्येही पाहतोय की कशा पद्धतीने या कारनं पेट घेतला। मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, सध्या वाहतुकीची काय परिस्थिती? ज्ञानदा 11:15 वाजताची घटना आहे। एक पांढऱ्या रंगाची जे स्विफ्ट डिझायर कार आहे ते गोरेगावच्या दिशेने जात होती। यामध्ये ओव्हरहीट झाल्यामुळे गाडीमध्ये आग लागलेली होती। गाडीमध्ये 2 ते 3 लोक होते, त्यांना बाहेर काढलं गेलं। त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही। आपण पाहू शकतो कशा प्रकारे जी आग आहे ते जळत आहे आणि आता मागे जे बीएसटीसी बस आहे, प्रायव्हेट बस आहे, प्रायव्हेट गाडी आहे, ते मोठी रांग लागलेली आहे। ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि महत्त्वाचं असं की हा जो गाडी आपण पाहतोय याचा वर मेट्रोचा फ्लायओव्हर आहे, मेट्रोचा ब्रिज आहे आणि आपल्याला माहित आहे की मेट्रोचा प्रवास कशा प्रकारे चालतो आणि याच्यावर मेट्रोचे जे गाडी आहे तेही जातात। तर हा खूप रिस्की होता पण सध्या आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला। आग सध्या कमी झालेला आहे पण आता जे गाडी आहे ते बाजू करण्याचं काम सुरू आहे आणि वाहतुकी जे आहे जे इतर 2 लेन आहे ते 2 लेन मध्ये वाहतुकी सुरू करण्याचा प्रयत्न आहे पण या आगीमुळे वाहतूक जाम झाली होती, जे ट्रॅफिक आहे ते जाम झालेली होती। प्रयत्न आहे की जे गाडी आहे त्याला बाजू करून जे वाहतूक आहे ते पुन्हा सुरू करावं। यंदा मृत्युंजय, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।